रामकृष्ण हरी. स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. आज आपण बनवत आहोत कच्ची दाबेली आणि अगदी घरच्या मसाल्यामध्ये, म्हणजे मी मसाला देखील कच्ची दाबेलीचा घरीच बनवलेला आहे. इथे आता आपण 4 बटाटे मी घेतलेले आहेत. हे सर्व जे मेजरमेंट तुम्हाला देत आहे मी, ते सर्व 12 दाबेली अगदी सहजासहजी होणार आहेत याचं आहे. इथे मी 4 बटाटे आता कुकरमध्ये उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. बघा, 1-3 शिट्ट्यामध्ये हे व्यवस्थित असे बटाटे उकडून घेतलेले आहेत. बघा, अशा प्रकारे मी पाहिलं तर असे बऱ्यापैकी म्हणजे 99% हे उकडलेले असतात. जास्तीचेही हे बटाटे आपण उकडून घेणार नाही आहे. आणि हे आता साईडला मी थंड होण्यासाठी ठेवते. बाहेर बघा पाऊस चालू आहे. अगदी थंड असे वातावरण झालेलं आहे आणि पाऊस हा कंटिन्यू चालू आहे. त्यामुळे अशा पावसामध्ये अगदी टेस्टी आणि गरमागरम असं काहीतरी बनवलंच पाहिजे. म्हणून इथे मी आज तुम्हाला कच्ची दाबेली अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि घरीच बनवलेल्या मसाल्यामध्ये. इथे बघा, आता आपण घेतलेले आहे हे 2 चक्री फूल, 2 विलायची, 2 तुकडे दालचिनीचे आणि 8 ते 10 लवंगा आणि 8 ते 10 मिरे. बघा, इथे हे सर्व मसाले आता व्यवस्थित असे भाजून घेऊया आपण. तेल वगैरे मी काहीही टाकलेलं नाही आहे. इथे बघा, आम्हाला काही येऊ अगर नाही येऊ, आम्हाला मध्ये लुडबुड करावीच लागते. तर इथे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत. आता नंतर आपण टाकणार आहोत अगदी 2 विलायची आणि 1 चमचा बडीशोप. हे देखील आता भाजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर 1 मूठभर असे तीळ घेतलेले आहेत. तीळ बघा असे व्यवस्थित असे भाजून घेतले. आता इथे मी सर्व मसाले अगोदर बारीक करून घेतलेले आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित असे बारीक होतात. आणि हे धने पावडर जी आहे ती मी घरी धने भाजून त्याची बनवलेली आहे, ती देखील आता यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही धने भाजून देखील यामध्ये टाकू शकता, परंतु माझ्याकडे ऑलरेडी ते धने पावडर मी रेडी ठेवते, त्यामुळे ते मी टाकलेले आहे. आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि हळद. त्यामध्येच आता आपण हे तीळ देखील टाकूया. आता हे सर्व व्यवस्थित शक्य होईल तेवढं आपण बारीक करून घ्यायचं आहे. बघा, इथे छान असा आपला कच्ची दाबेली मसाला तयार झालेला आहे. या मसाल्यामध्ये बघा अगदी 12 दाबेली अगदी सहजासहजी आणि अतिशय टेस्टी होतात. बघा, दिसायला सुद्धा अगदी सुरेख असा दिसतोय आणि त्याचा सुगंध देखील खूप छान येतोय. तर आता दाबेलीमध्ये आपल्याला टाकण्यासाठी हे आम्ही चिंच स्टोअर करून ठेवलेली होती, त्यात घेतली आणि त्यामध्ये ती खट्टा मिठ्ठा होण्यासाठी त्यामध्ये जर असा गूळ टाकून ते आता आपण भिजत ठेवणार आहोत. बघा, पाहिजे तेवढं पाणी टाकलं आणि आता ते भिजत ठेवलेलं आहे. आता एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि फक्त जिरेची फोडणी घातलेली आहे. यामध्ये बाकी काहीही घालायचं नाही आहे, कारण आपण मसाल्यामध्ये सर्व काही टाकलेलं आहे. आणि हा मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा. आता हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. बघा, इथे छान असा आपला मसाला भाजून झाल्यानंतर जे आपण उकडून साल काढून घेतलेले जे बटाटे होते ते यामध्ये टाकले. हे आता व्यवस्थित असे स्मॅश करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते बटाटे असे छान असे एकजीव होतील. बघा, व्यवस्थित असं मी हलवून घेतलेलं आहे. आणि आता एका स्मॅशरच्या साहाय्याने हे व्यवस्थित असे स्मॅश करून घ्यायचे. शक्य होईल तेवढे ते बटाटे व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत.
जेवढे तुम्ही बारीक बटाटे करून घ्याल तेवढी दाबेलीची टेस्ट खूप छान लागते, कारण ते बटाटा अख्खा असा दाताखाली लागत नाही आहे. आता चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे. इथे बघा आपण चिंचेचा कोळ तयार करण्यासाठी गूळ आणि चिंच भिजत घातलेली होती, ती व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची. मग हाताच्या साहाय्याने अशी मी कूस करून घेत आहे, जेणेकरून चिंचेचा पूर्ण गर पाण्यामध्ये निघून जाईल. बघा इथे चिंचेचा कोळ देखील आपला तयार झालेला आहे. आता या बटाट्याच्या फोडणीमध्ये हे टाकून घ्यायचं. तर हे व्यवस्थित असं हलवून झाल्यानंतर त्यामध्ये ही शेव आणि खारे शेंगदाणे, जरासा कांदा, हे सर्व टाकून घेतलेलं आहे मी. जराशी कोथिंबीर. तर हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. बघा बऱ्यापैकी छान असं मिक्स झालेलं आहे. त्याचा सुगंध देखील खूप छान येतोय आपला, कारण मसाला खूप छान तयार झालेला आहे. आणि वरून हे डाळिंबाचे दाणे. बघा दिसायला देखील खूप छान दिसत आहे. इथे बघा मी पाव घेतलेला आहे, तो पाव व्यवस्थित असा मधून कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे आपण बटाटा भरणार आहोत किंवा दाबेली मसाला जो आपण भरणार आहोत तो व्यवस्थित असा त्यामध्ये भरला जाईल. इथे बघा 2 पाव मी कट करून तुम्हाला दाखवलेले आहेत. अशा प्रकारे मी सर्व पाव कट करून घेतले. आता तुम्हाला तो दाबेली मसाला कसा भरायचा हे दाखवते. शक्य होईल तेवढा आपण त्यामध्ये दाबेली मसाला भरणार आहोत. व्यवस्थित असा भरून घ्यायचा. इथे बघा असा मी व्यवस्थित असा तो दाबेली मसाला भरून दाबून व्यवस्थित घेतलेला आहे. त्यावरती ही आपली शेव, जर असे खारे शेंगदाणे आणि हे डाळिंबाचे दाणे. बघा दिसायला देखील खूप छान दिसते. आणि अगदी विकत जशा प्रकारे तुम्ही गाड्यावर वगैरे दाबेली खाता तशाच प्रकारे ही आपली दाबेली तयार होत आहे. ह्याची चव देखील अप्रतिम अशी होणार आहे, कारण मसाल्याचा सुगंध खूप छान येतोय. तुम्हाला अजून एक दाबेली मी भरून दाखवते. बघा इथे व्यवस्थित असा मसाला भरला ना, ती दाबेली व्यवस्थित अशी आपल्याला भाजता देखील येते. त्यावरती थोडीशी शेव टाकते, खारे शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि कांदा देखील बघा तुम्हाला आवडत असेल वरून तर कांदा देखील टाकून घ्यायचा आहे. बघा व्यवस्थित असं दाबून पाव आपण व्यवस्थित त्यामध्ये हा मसाला सेट करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला ती दाबेली व्यवस्थित भाजता येईल. इथे बघा 6 दाबेली मी तुम्हाला तयार करून दाखवलेल्या आहेत. आता इथे तुम्ही बटर देखील वापरू शकता, परंतु मी शक्यतो घरचं तूप राहतं माझ्याकडे, म्हणून मी शक्यतो जास्तीचा तुपाचा वापर करते. मी आत्तापर्यंत कुठल्याही रेसिपीमध्ये तुम्हाला बटर कुठेही टाकलेलं किंवा कुठल्याही रेसिपीमध्ये बटरचा वापर केलेला नाही आहे. बघा इथं तुपामध्ये आता व्यवस्थित असं आपण हे जी दाबेली भरलेली आहे ते व्यवस्थित भाजून घेऊया. व्यवस्थित असं एका पॅनमध्ये मी ठेवलेलं आहे. वरून जरासं तूप लावून घेते, जेणेकरून वरच्या साईडला देखील पाव व्यवस्थित असा भाजला जाईल. एक अर्ध्या मिनटामध्ये हे बऱ्यापैकी आपला हा पाव भाजला जातो, अर्धा ते पाऊण मिनटामध्ये. आता हे उलटून घ्यायचं. सर्व दाबेली बघा इथे मी उलटून घेते, कारण दोन्ही साईडनं व्यवस्थित अशा दाबेली आपल्या भाजल्या पाहिजेत. अशा प्रकारे हे सर्व. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून देखील सांगा की तुम्हाला रेसिपी कशी आवडली.
आता सर्व दाबेली मी उलटून घेतलेले आहेत. या देखील दुसऱ्या साईडनं आपण अर्धा मिनिट या भाजून घ्यायच्या व्यवस्थित. आता एका प्लेटमध्ये हे सर्व दाबेली मी काढून घेतल्या आणि वरून थोडीशी शेव, थोडासा कच्चा कांदा, थोडेसे खारे शेंगदाणे आणि जास्तीचे डाळिंब टाकायचे, कारण मुलं असंही फ्रूट्स खायला नको म्हणतात, म्हणून ते मी जास्तीचे डाळिंब देखील टाकणार आहे. जराशी कोथिंबीर देखील इथे टाकलेली आहे मी. बघा दिसायला देखील किती सुरेख दिसते. इथे आपली कच्ची दाबेली अगदी घरच्या मसाल्यामध्ये तयार केलेली आहे. ती खाण्यासाठी रेडी झालेली आहे. त्याचा खूप सुगंध येतोय आणि दिसायला देखील अप्रतिम अशी दिसत आहे. आणि ही दाबेली बघा छान दिसत आहे, परंतु हिची खूप आतुरतेने कोणतरी वाट देखील बघत आहे. इथे बघा आमचे 2 बोके बसलेले होते बघा, छान असे